मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थाची पाहणी केली। त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला। विकास आराखड्यानुसार 2 टप्प्यात काम होणार आहे। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याआधी पूर्ण करणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। कुंभमेळ्याच्या निमित्तानं रस्ते पुलांची निर्मिती करणार। नाशिकच्या कुंभमेळ्याकरता यूपीप्रमाणे कायदा तयार करणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। विकास कामांना मोठा निधी लागेल पण निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेदाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अक्षरशः पळत जाऊन फडणवीसांच्या दौऱ्यात सहभागी व्हावं लागलं। त्र्यंबकेश्वरमध्ये आखाडा परिषदेच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वेळ कमी असल्यानं कुंभमेळ्याची कामं तातडीनं करावीत यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। नागपूरमधील हिंसाचार हा फडणवीसांना अडकवण्याकरता गोवण्याकरता केला होता। हा फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होता असा आरोप संजय राऊतांनी केला। तर संताजी धनाजी प्रमाणे फडणवीसांना स्वप्नातही संजय राऊतच दिसतो असा टोला राऊतांनी लगावला। नागपुरातील 7 पोलीस स्टेशन्स परिसरातली संचारबंदी उठवण्यात आली आहे, तर 4 पोलीस स्टेशन्स परिसरात संचारबंदी अजूनही कायम आहे। नागपुरात सोमवारी घडलेल्या हिंसाचार घटनेत इरफान अन्सारी यांचा शनिवारी मृत्यू झाला। अन्सारीवर काल धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्ययात्रेत मोजक्या लोकांना परवानगी दिली गेली होती, पण मोठ्या संख्येने लोक मात्र एकत्रित आले। नितीन गडकरींनी जे सांगितलंय त्यात तथ्य आहे। जनता नव्हे तर पुढारी जातीयवाद निर्माण करतात असं म्हणत संजय राऊतांनी गडकरींच्या विधानाला दुजोरा दिला। तर भाजपच्या पुढाऱ्यांनी जातीयवादाचं विष पेरायला सुरुवात केल्याचा आरोपही राऊतांनी केला। महायुती आपापल्या परीनं आपापला पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र पक्ष वाढवताना मित्र पक्षांमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही याची काळजी खबरदारी आम्ही घेत असतो असं अजित पवार म्हणाले। तसंच भास्कर पाटील खदगावकरांमुळे पक्षाला फायदा होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपनं बॅनरबाजी केली। कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवाभाऊ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। कायदा सुव्यवस्था बिघडल्यावरून विरोधकांकडून फडणवीसांवर टीका केली जात असताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली। मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली 3 उपाध्यक्ष असणार आहेत। शाखा अध्यक्षांची जबाबदारी अमित ठाकरेंकडे असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे। शिवाजीबाग मैदानात 30 मार्चला हा मेळावा होणार आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या पदांची घोषणा तसंच पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचे आभार मानले। निर्यात शुल्क हटवल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले। बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय। मंत्री भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदमांनी सरकारच्या वतीनं शब्द दिल्यानंतर बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलंय। दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचा शब्द कडूंना देण्यात आलाय। खोक्या भोसलेच्या समर्थनार्थ तुळजापुरामध्ये पारधी समाज रस्त्यावर उतरला। पारधी समाजानं तुळजापूर धाराशिव राज्य महामार्ग रोखून धरला। सतीश भोसले केवळ पारधी आहे म्हणून त्याला अडकवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी तसंच घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीकरता खोक्याची पत्नी तेजू सती भोसले याचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। प्रशासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर फरार आहे। कोरटकर राज्यातच असून तो चंद्रपुरात लपल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पुण्याच्या कोथरूडमध्ये स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरुण पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडलं आणि चोप दिला। पोलिसांच्या ताब्यात दिलं।
दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आला। यामुळे दापोलीला 4 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझरी या व्याघ्र प्रकल्पातील शिवराम टोला गावात वाघानं एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला। मोहफुला वेचायला ही महिला जंगलात गेली होती। दरम्यान वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झालेला आहे। जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याच्या मागणीकरता पुण्यात सर्वपक्षीय संघटनांनी ठिय्या मांडला। केंद्र सरकारकडून आणल्या जाणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाला मोठा विरोध करत सर्वपक्षीय संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय। एप्रिलपासून निर्यात शुल्क 0% होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आहे। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आलं असून 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0 असणार आहे। केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। भुसावळमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरातील पाईपलाईन गळती थांबवण्याच्या कामाकरता 3 दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे। यामुळे भुसावळकरांना पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे। लसणाची फोडणी स्वस्त झाली असून गगनाला भिडलेले लसणाचे भाव जमिनीवर आलेत। मनमाड बाजार समितीत लसणाचे भाव 50 ते 60 रुपये प्रति किलोवर आलेत। यामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या। दोघींनीही शंकरबाबाच्या बालसुधार गृहात सुद्धा भेट दिली। भारतीय हवामान खात्याकडून काही तुरळक ठिकाणीच पावसाचा इशारा देण्यात आलाय। बाकी ठिकाणी आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत। नांदेड, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। बाकी राज्यात आज उष्णता वाढणार आहे। शहापूर तालुक्याच्या शिरगाव गावाची कन्या सुजाता मडके हिनं उत्तुंग भरारी घेतली आहे। सुजाता मडकेची बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर या पदी नियुक्ती झाली। काही दिवसातच सुजाता इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे। उल्हासनगरमध्ये सराईत गुंडांविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। या गुंडांनी चेन स्नॅचिंग करत शहरात धुमाकूळ घातला। या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचं धाबदण आणलंय। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांना 5 एकर शेतीवर केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली। मात्र माल काढणी अगोदरच रोगानं टरबूज पिकावर हल्ला चढवल्यानं पीक काढणी आधीच सुकू लागल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात शेती मशागतीची कामं सुरू झाली आहेत। यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत सोपी असली तरीही वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय। नांगरणी आणि वखरणीच्या दरात प्रति तास 400 रुपयानं वाढ झाली आहे। रमजान महिन्यानिमित्त मनमाडमध्ये फुलं शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे सामूहिक रोजा इफ्ताराचं आयोजन करण्यात आलं। यात सर्वधर्मीय धर्मगुरू, पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये भावानं धारधार शस्त्रानं वार करत मोठ्या भावाची हत्या केली। शेतीच्या आणि पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय। विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये शौचालयाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। मनसेनं यासंदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ शौचालय बांधावं, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या भुशापासून ब्रिकेट बनवणाऱ्या प्रकल्पाला भीषण आग लागली। आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथषष्ठी उत्सव सोहळ्याची सांगता झाली। काल्याची दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी भानुदास एकनाथांच्या जयघोषानं मंदिर परिसर दणाणून गेला। जळगावात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय। फेब्रुवारी 2025च्या अवघ्या 28 दिवसात तब्बल 23 तर 14 महिन्यात 208 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। अमरावतीच्या बामादेही या परिसरात वाघानं गोठ्यात घुसून वासरांवर हल्ला केला। महिलेनं आरडाओरड केल्यानं वाघानं पळ काढला। वाघाच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पेण तालुक्यातील खवसावाडी इथं आदिवासींवर अन्याय सुरूच आहे। रस्त्याअभावी उपचार न मिळाल्यानं आदिवासी महिलेच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगानं नोटीस बजावली। वाढीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नसल्याचं उघड झालंय। तब्बल 4 ते 5 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत। उत्तर भारतातून वाढलेली मागणी आणि सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात झालेली घट यामुळे द्राक्षांना किलोला 50 ते 80 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळतोय।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली। ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश पुरातत्व खात्याला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली। जळगावात सिमेंटने भरलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून त्यानं 3 रिक्षांसह 5 दुचाकींना धडक दिली। यात 4 जण गंभीर जखमी झाले। रिक्षा चालक सुरेश जयस्वाल याचा अति रक्तस्रावानं मृत्यू झाला। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबावर संकट कोसळलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात झाला। खेडमधील भोसते घाटात सिमेंटच्या बकलरची ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार धडक बसली, ज्यामुळे ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला। या तिहेरी अपघातात 7 जण जखमी झालेत। गेल्या 3 दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव कमी होत असून चांदीचे भाव 1200 रुपयांनी कमी होऊन चांदी 98,100 रुपये प्रति किलोवर आली आहे। सोन्याच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आहे। सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर आलंय। मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे। प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक पाहून नियोजन करावं लागणार आहे। शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्याकरता अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी मोठं दिव्य पार करावं लागतंय। आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्यानं KYC करत असताना अनेक अडथळे येत आहेत। दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा आटोपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकते। मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडणार आहे। शिक्षण विभागानं नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीमध्ये घेण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झालेला आहे। हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे। या पदांकरता येत्या 29 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। नौदलाकडून 2026 बॅचसाठी MR आणि SSR पदांकरता भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्याकरता मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमाळी, तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर, दौंड, कलबुर्गी या दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्याकरता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे। या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील। त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे। कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय। आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत। त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अपर वैतरणा या 2 धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे। राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणाने पाठ फिरवले आहे। त्यामुळे सगळ्या जिल्ह्यात शहरात पाट्या लावण्यासाठीचे फिटमेंट सेंटर वाढवले जाणार आहे। परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसा आदेश शनिवारी राज्यातील सगळ्या RTO कार्यालयांना मिळाला। उत्पादकांची FRP एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं ठाकले। देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत FRPचा आकडा 15,505 कोटी रुपयांवर गेला। एकीकडे कायद्याची टांगती तलवार, दुसरीकडे आर्थिक डबघाई, यामुळे साखर कारखान्यांपुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे। मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला। विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला। यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। अर्थसंकल्पामध्ये एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे। चिंचवड इथल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणाकरता 9 वर्षांपासून बंद असून आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्याकरता पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणामध्ये उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली होती। मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवर होता। या अंकात सातत्यानं सुधारणा होत आहे। त्यामुळे वातावरणातही आल्हाददायक
गारवा आहे. छोटासा ब्रेक.